जे ग्रामपंचायत शाळा आहे पिसवली इथे, तिथे त्या ग्रामपंचायत शाळेमध्ये सगळ्या झोपडपट्टीतले मुलं, गोरगरिबांची मुलं शिकत आहेत. इकडेच प्रशासन सगळे बोलतात मराठी शाळामध्ये मुलं का शिकत नाही, तर याचं कारण हेच आहे की मराठी शाळामध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. सगळे आजकाल इंग्लिश मीडियम मध्ये चालले, त्याचं कारण हेच आहे की इकडे तुम्ही बोलता मराठी शाळेमध्ये शिकले पाहिजे आणि इकडे शाळेची अशी अवस्था करता की तिथे गरिबाची मुलं पण शिकू शकणार नाहीये. इकडे या ग्रामपंचायत मध्ये सगळी भिंत पडलेली आहे, बाजूला कचऱ्यांचे ढिगा आहे आणि पट्टीचे पोरं तिथे शिकायला असतात, गोरगरीब जनतेचे पोरं तिथे शिकायला असतात. उद्या जर रोगराई काय पसरली आणि तिथं जर कुणाला काय डेंग्यू मलेरिया सारखे रोग पसरून जर कुणाचा जर काय अंत झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? याच्यासाठी मी प्रशासन विभागाला, शालेय प्रशासन विभागाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर ती दिवाल बांधून आम्हाला न्याय देण्यात यावा आणि आमच्या झोपडपट्टीला न्याय देण्यात यावा. कारण की आमच्या झोपडपट्टीचे पोरं तिथे शिक्षणासाठी जातात आणि ते कसल्याही प्रकारचा त्यांना आजार होऊ नये याच्यासाठी आम्ही